हाय गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 444वा दिवस आहे. तर चला आता काय करायचं आहे. आज पण आपण काय करणार आहे, एवढा हप्ताभर तर रिकवर व्हायला लागणार आहे. आपण फक्त डिप्स ॲप्स हे दोनच आयटम मारणार आहे फक्त एवढा हप्ताभर. वर्कआउट थोडासा बंद आहे कारण की ग्राउंडचं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. कारण की कसं आहे, ग्राउंड जर नसलं तुम्ही पळायचं म्हणले तर काय आहे, एक तर इंजरी वाढून जाते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जाते. तर चला आता काय करू, आपण वॉर्मअप करू आणि नॉर्मल आपला वर्क. तर चला आता काय करा, थोडंसं वॉर्मअप केलं आपण. तर वॉर्मअपने काय बॉडी रिलॅक्स होती. तर आज आपण बघणार आहे 5 किलोमीटरसाठी वनरक्षक भरती येणार आहे. तर वनरक्षक भरतीसाठी आपण वर्कआउट प्लॅन देणार हप्त्याभरचा. तर आता काय करू, पहिले वर्कआउट करून घेऊ आपला. तर नंतर एंडिंगला आपण काय करू, शेवटी 5 किलोमीटरचा वर्कआउट प्लॅन देऊ, जेणेकरून तुमचं 5 किलोमीटर कसं कंप्लीट होईल त्यानुसार आहे. आपण पूर्ण रायटिंगमध्ये आणलेलं आहे कसं कसं वर्कआउट करायचं, हप्त्यातून कधी कधी रेस्ट घ्यायचा, कधी कधी कोणता इव्हेंट करायचा, जेणेकरून आपल्या 5 किलोमीटर बेनिफिट होईल. 5 किलोमीटरला स्पीड, स्टॅमिना, इंड्युरन्स या तिन्ही गोष्टी लागतात. तर ते आपण बघणार आहे. तर चला पहिले काय करू, आपला वर्कआउट कंप्लीट करून घेऊ आणि नंतर मग आपण काय सांगणार वर्कआउट प्लॅन ते बघू. तर नॉर्मल आपण जॉगिंग केली. तर आता काय करू, आपलं सपाटे वर्कआउट आहे. तर सपाटे चालू करू. त्याच्यानंतर आपण आजचा वर्कआउट प्लॅन काय आहे 5 किलोमीटरचा ते देऊ आपण. चला
तर सपाटे आपण मारले, सपाट्याचे 3-3 सेट मारले आपण 15-15चे. तर चला आता थोडं रेस्ट करू आणि पुढचा वर्कआउट काय आहे एकदा वर्कआउट निपटू आणि त्याच्यानंतर मग आपलं 5 किलोमीटरचा लास्टला प्लॅन देऊ आपण. तर 5 किलोमीटर असलेला वर्कआउट प्लॅन आपण सांगणार आहे. तर कसं करायचं वर्कआउट आपण, तर वनरक्षक भरतीसाठी तर पहिला दिवस आहे इझी आणि स्ट्रेंथ. म्हणजे काय करायचं, 2 किलोमीटर स्लो रनिंग करायची, त्याच्यानंतर 20-20चे 3 सेट मारायचे स्क्वॉटचे, आणि प्लँक एक्सरसाइज 30-30 सेकंद किंवा 20-20 सेकंदाचे 5-6 सेट मारायचे प्लँक एक्सरसाइज तुमच्या ह्याच्यानुसार. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी आहे स्पीड ट्रेनिंग आहे आपली. तर स्पीड ट्रेनिंगमध्ये पहिले 1 किलोमीटर जॉगिंग करायची, त्याच्यानंतर 200चे 6 राऊंड मारायचे. 200चे 6 राऊंड म्हणजे रेपिटेशन मारायचे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक रेपिटेशनचा टाइम सेम आला पाहिजे आणि प्रत्येक रेपिटेशन नंतर 1.5 ते 2 मिनिटं गॅप घ्यायचं, जेणेकरून आपला पुढचा रेपिटेशन किंवा रनिंग परफॉर्मन्स चांगला राहील. त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. दुसरा दिवस झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजे स्टॅमिना रन. म्हणजे काय करा, 3 किलोमीटर रनिंग करायची, पण एक गोष्ट आहे त्याच्यात, 3 किलोमीटर रनिंग करायची, स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड काय करायचं एकदम सेम ठेवायची. सेम ठेवली त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. याने काय होतं, आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. तर चौथा दिवस आहे आपला रेस्ट अँड रिकव्हरी. 1 किलोमीटर काय करायचं, वॉकिंग करायची, नॉर्मल हलकी स्ट्रेचिंग करायची, कारण की जेवढी रेस्ट असेल बॉडीला तेवढा तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स पण ओके होईल आणि तुम्हाला इंजरी होणार नाही. आणि 5वा दिवस आहे इंटरव्हल ट्रेनिंग. इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे काय, 1 किलोमीटर जॉगिंग करायची आणि 100 मीटरच्या 8 स्प्रिंट मारायच्या. सेम तसंच आहे, हा स्पीड टाईपच आहे. तर 100 मीटरच्या 8 स्प्रिंटा मारल्या, पण एवढे प्रत्येक स्प्रिंटचा सेम टाइम आला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर रिकव्हरी 2 ते 3 मिनिटं रिकव्हरी घ्यायची, कारण की पहिला तो नॉर्मल होता, हा एकदम फास्ट इव्हेंट असतो. 6वा दिवस स्ट्रेंथ आणि शॉर्ट रन. 6वा दिवस तर काय करायचं, 1.5 किलोमीटर रनिंग करायची आणि लंजेस मारायचे आणि जम्पिंग जॅक मारायचे. तुमच्या हिशोबानं 15-15 सेट मारा, 10-10 5 सेट मारा तुमच्या ह्याच्यानुसार. याने काय होतं, आपल्या पायातली ताकद इम्प्रूव्ह होती. 7वा दिवस ते टेस्ट रन. म्हणजे 3 किलोमीटर असला ना, 3 किलोमीटर तुम्ही रनिंग करा, आणि 5 किलोमीटर असला ना 5 किलोमीटर पण रनिंग करा. म्हणजे हप्त्यातून एकदा टेस्ट करा तुमचा परफॉर्मन्स वाढू राहिला का कमी होऊ राहिला, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट आहे, रनिंगच्या आधी वॉर्मअप करा, रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग करा, कारण की तुम्हाला कधी बॉडी पेन होणार नाही. आणि पोरांचा हाच प्रॉब्लेम असतो, पोर काय करते, रनिंग स्ट्रेचिंग रनिंग तर करते आणि वर्कआउट करते, पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगला काय करते, जीवार करते. ह्या गोष्टीला जीवार केलं, त्याच्यामुळे रनिंग भरती आली तर भरतीच्या टायमाला मोठी मेजर इंजरी होऊन जाते. त्याच्यामुळे मग पोरं म्हणते इंजरी झाली काय करू, एक तर इंजरी झाली तर रेस्ट करणं लागतो, रेस्ट करायचा टाइम नसतो आपल्या भरती आली तेव्हा. त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वर्कआउट कोणता करा तुम्ही, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कंपल्सरी करा, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.